श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशी कथा ऐकवणार आहोत जी ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख, संपत्ती आणि धनाचा वर्षाव होईल. नवरा बायकोंमधील भांडणं नष्ट होतील. तर कथेला सुरुवात करूया. श्रोते हो, एक पोपट आणि मैना जंगलात प्रेमाने एकत्र राहत होते. त्यांच्यात खूप प्रेम होते. एके दिवशी काही वादातून पोपट आणि मैना यांच्यात भांडण झाले. पोपट म्हणाला की या जगात सर्वात मोठी पापी आणि विश्वासघात करणारी स्त्री आहे. मैनाने उत्तर दिले की या जगात सर्वात पापी आणि अविश्वासू पुरुष आहे. जेव्हा ते दोघे आपापसात भांडत राहिले आणि त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी त्यांनी भगवान शंकरांकडे जाऊन आपले मत मांडले. शिवजी पोपटाला म्हणाले, जगात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघातकी आहेत असे कसे म्हणता? जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका आणि ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका. कारण ही पवित्र कथा ऐकल्याने, श्रवण केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. म्हणून ही कथा पूर्ण ऐका आणि शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका. पोपट म्हणाला, प्रभू, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. यावरून आपल्या सर्वांना हे सिद्ध होईल की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक पापी आणि विश्वासघातकी असतात. तेव्हा भगवान शिव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही कथा सांगा. तेवढ्यात माता पार्वती येते आणि म्हणते, मलाही ही कथा ऐकायची आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, ठीक आहे, बसा. मग पोपट भगवान शिव आणि माता पार्वतींसमोर कथा सांगू लागला. या राज्यात अग्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याला 4 पुत्र होते जे सर्व अतिशय शूर आणि पराक्रमी होते. पण थोरला मुलगा, ज्याचे नाव चंद्रसेन होते, तो केवळ भव्यच नव्हता तर अतिशय सुंदरही होता. त्याची पत्नी देखील चंद्रप्रभा सुंदर होती. तिने इतर कोणत्याही स्त्रीला आपल्यापेक्षा सुंदर मानलेच नाही. एके दिवशी राजा अग्रसेन आपल्या मुलगा चंद्रसेनवर रागावला आणि त्याने आपल्या मुलाला आपल्या राज्यातून हाकलून देण्याची आज्ञा केली. राजाचा हा आदेश ऐकून सर्वजण काळजीत पडले. तेव्हा चंद्रसेन आपल्या महालात गेला आणि खूप दुःखी झाला. दुसरीकडे चंद्रसेनला दुःखी पाहून त्याच्या पत्नीने प्राणनाथाला विचारले, तू का उदास आहेस? तू एवढा का कोमेजला आहेस? तू राजपुत्र असूनही एवढी काळजी का करतोस? मग चंद्रसेन विचार करू लागला की मी खूप वाईट केले आहे आणि सर्व काही त्याने आपल्या पत्नीला सांगितले. त्याच वेळी त्याची पत्नी बेहोश झाली. मग दासींनी चंद्रप्रभावर गुलाब पाणी शिंपडले. तेव्हाच तिला शुद्ध आली. आता शुद्धीत आल्यावर चंद्रप्रभा आपले पती राजकुमार चंद्रसेन यांना म्हणाल्या, जर तुम्ही मला दासीकडे सोडून परदेशात गेलात तर मी तुमच्याशिवाय कसे राहू शकेन? मी पण तुमच्या बरोबर येणार. मग राजकुमार चंद्रसेन म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत कसे येऊ शकता? कारण इतर राज्यांमध्ये अनेक प्रकारचे संकटे आहेत आणि तुम्ही राहत असलेल्या मऊ आणि नाजूक राजवाड्यांशिवाय हे संकट कसे सहन करणार? मग राजकुमार चंद्रसेनचे म्हणणे ऐकून राणी चंद्रप्रभा म्हणतात, प्रीतम, इतर राज्यात येणारी सगळी दुःख आपल्यासोबत असताना दुष्काळापेक्षाही जास्त सुखात सापडतील. राजवाड्यातील सुख तुझ्याशिवाय जंगलातील दुःखापेक्षा भयंकर वाटेल. म्हणून मी पण तुझ्याबरोबर येईन. आता पोपट म्हणतो, प्रभू, राणी चंद्रप्रभाच्या डोळ्यातील अश्रू पाहून चंद्रसेनच्या मनात विचार आला की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून तिला दुःखात सोडणे योग्य होणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून राजकुमार चंद्रसेन आपली पत्नी चंद्रप्रभा हिला म्हणतात, तू दुःखी होऊ नकोस. आम्ही तुला सोबत नेऊ.
यामुळे चंद्रप्रभा खूप खुश होऊन पतीसोबत जाण्याच्या तयारीला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते राज्यातून बाहेर पडतात आणि जंगलात पोहोचतात. चालताना त्यांना थकवा येतो आणि मग त्यांनी वटवृक्षाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही खूप थकले होते. थंड वाऱ्याच्या झोताने त्यांची झोप उडवली होती. पण काही वेळाने राणीला तिथे साप चावला. तेव्हा पोपट म्हणतो, हे प्रभू, तिला साप चावताच राणी रडू लागली आणि चंद्रसेनचे डोळे उघडले. त्यामुळे राणीला त्रास होत असल्याचे पाहून आणि साप निघून जात असल्याचे पाहून चंद्रसेन अस्वस्थ झाला. नंतर काही वेळाने राणीचा मृत्यू झाला. अशा प्रकारे मृत राणीला पाहून चंद्रसेन जोरजोरात रडू लागला. त्याचे ओरडणे ऐकून जंगलातील प्राणी त्याला खायला आले. तेव्हा चंद्रसेनच्या मनात विचार आला, आता माझा जीवनसाथी तर मेला आहे, मी जगून काय करणार आणि या जंगलात मी प्राणाची आहुती देतो, असा तो मनात विचार करत राहतो. मग तो राणीच्या मृतदेहावरून उठतो आणि जंगलातून लाकडे गोळा करू लागतो आणि रडत म्हणतो की मी देखील राणीच्या अंत्यसंस्कारात जाळून मरेन. तेवढ्यात स्वर्गातून एक देवदूत येतो आणि राजाला रडताना पाहून त्याला त्याची दया येते. तो राजकुमार चंद्रसेनकडे येतो आणि विचारतो, तू का रडत आहेस? शेवटी तुझं दुःख काय आहे? तेव्हा राजकुमार चंद्रसेन देवदूतला म्हणाले, माझे दुःख व्यक्त करण्याची ताकद माझ्यात नाही. ही पृथ्वी फुटून मी त्यात लीन व्हावे अशी माझी इच्छा आहे. मग देवदूत म्हणाले, मला तुमची परिस्थिती सांगा, कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन. तेव्हा चंद्रसेन म्हणाले, महाराज, मी राजपुत्र आणि राजा अग्रसेनचा पुत्र आहे. माझ्या वडिलांनी मला राज्य सोडण्यास सांगितले, म्हणून मी आणि माझी पत्नी या जंगलातून चालत येथे आलो. इथे आल्यानंतर माझ्या पत्नीला साप चावला आणि तिचा मृत्यू झाला आणि मी लाकडं गोळा करत आहे, जेणेकरून मी माझ्या पत्नीसह स्वतःला जाळून अग्नीला शरण जाऊ शकेन. तेव्हा पोपट म्हणतो, हे भगवान, देवाने पुढे चंद्रसेनचे म्हणणे ऐकून घेतले. दूत म्हणतो, राजकुमार, तू मोठा मूर्ख आहेस. हे जग आहे, इथे लोक येतात आणि जातात. प्रत्येकाला एक दिवस या शरीराचा त्याग करावाच लागेल, हे तुम्हालाही माहीत आहे. या जगात कुणी कुणासोबत येत नाही आणि कुणासोबत जात नाही, तरीही तुम्ही मूर्खासारखे बोलत आहात. तू जगलास तर तुला अनेक राण्या मिळतील, म्हणून माझ्या सल्ल्यानुसार मरण्याचा विचार सोडून दे. देवांनाही हे मानवी शरीर मिळावे अशी अत्यंत इच्छा असते, मग या देहाचा नाश का करायचा? अशा प्रकारे देवदूताचे शब्द ऐकून चंद्रसेन म्हणतात, महाराज, तुम्ही जे काही बोललात ते खरे आहे, पण अशी भक्त पत्नी मला दुसऱ्या आयुष्यात मिळणार नाही, म्हणून मी तिच्या बरोबर मरेन. मग देवदूतांनी चंद्रसेन यांचे विचार ऐकल्यानंतर देवदूताला समजले की तो आपल्या पत्नीशिवाय राहू शकत नाही. तेव्हा देवदूत चंद्रसेनला म्हणाला, राजकुमार, तुझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करण्याचा एकच मार्ग आहे. आता तू माझं लक्षपूर्वक ऐक. जर तुम्ही हे करू शकलात तर तुमची राणी जिवंत होऊ शकते. तेव्हा चंद्रसेन म्हणाले, महाराज, तुम्ही जे काही करायला सांगाल ते करायला मी तयार आहे. फक्त माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा. तेव्हा देवदूत म्हणाला, तुझी राणी फक्त 20 वर्षे जगली, जी तिने घालवली. त्याऐवजी तुमचे वय 70 वर्षे आहे. त्यापैकी 30 वर्षे झाली आहेत. तुमच्या आयुष्यात अजून 40 वर्षे बाकी आहेत, म्हणजे तुम्हाला आणखी 40 वर्षे जगण्याची संधी आहे. जर तुम्ही तुमचे अर्धे आयुष्य तुमच्या पत्नीला समर्पित केले तर तुमच्या दोघांचे वय समान होईल. यावर तुमचा विश्वास असेल तर राणी लवकर बरी होईल. देवदूतांबद्दल हे ऐकून राजकुमार चंद्रसेन म्हणाले, मी सहमत आहे. तेव्हा देवदूत यांनी चंद्रसेनच्या हातात पाणी दिले आणि राणीच्या पायावर 20 वर्षे पाणी टाकण्याची प्रतिज्ञा घेतली. आता चंद्रसेनने राणीच्या पायावर पाणी टाकण्याचा संकल्प करताच देवदूत म्हणाला, राणीच्या पायावर पाणी टाकण्यापूर्वी माझी एक गोष्ट नीट समजून घे. त्यात एक छुपे रहस्य देखील आहे.
सध्या तुला राणीची गरज आहे. आपण पाणी घालून ते वाचवू शकता, परंतु भविष्यात राणीची आवश्यकता नसल्यास आपण आपला ठराव परत घेऊ शकता. आणि जेव्हा तू तो संकल्प परत घेशील तेव्हा तुझी राणी लगेच मरेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा ठराव कधीच राणीला सांगू नका, नाहीतर तुमचा ठराव परत घेता येणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात काही गोष्टी नेहमी लपवून ठेवल्या पाहिजेत, कारण कधीकधी या गोष्टी उपयोगी पडू शकतात. मग असं बोलून आणि त्या राणीसमोर येऊन ते देवदूत आंतरिक ध्यानात निघून गेले. तेव्हा चंद्रसेन राणीला सांगतो की तू झोपली होतीस, थकली होतीस, मी तुला उठवले नाही. अशा प्रकारे राजकुमार चंद्रसेनने आपल्या राणीपासून सर्व काही लपवून ठेवले की सापाने तुम्हाला दंश केला आणि तुमचा मृत्यू झाला होता. मी पुन्हा तुला जिवंत कसे केले. राजकुमाराने हे सर्व आपल्या पत्नीपासून लपवून ठेवले. तेव्हा पोपट म्हणाला, प्रभू. मग दोघेही पुढे सरसावले. बऱ्याच दिवसांनी त्याला एक अतिशय सुंदर जागा दिसली, जिथे एका फकीराची झोपडी होती. तेथे पोचल्यावर त्यांना एक देखणा तरुण फकीर हुक्का ओढताना दिसला. दोघेही खूप थकले होते, म्हणून तो फकीराजवळ बसला. त्यावेळी राजकुमार राणीला म्हणाला, राणी, आम्हाला तहान लागली आहे, चला विहिरीवर जाऊन पाणी पिऊ. तुम्हालाही तहान लागलीच असेल तर आम्ही तुमच्यासाठी पाणी आणतो. मग राजपुत्राचे म्हणणे ऐकून राणी म्हणाली, मला तहान लागली नाही, तू जाऊन पाणी पी आणि मग परत ये. यानंतर राणीचे उत्तर ऐकून राजकुमार चंद्रसेन लांब दोरीने पाणी काढून पिण्यासाठी विहिरीकडे जात होते. चंद्रसेन पाणी पिण्यासाठी आला तेव्हा राजकुमारी चंद्रप्रभा त्या फकीराकडे पाहतच होत्या. चंद्रप्रभा फकीरांचे सौंदर्य पाहून त्यांच्यावर मोहित झाल्या, म्हणजे तिने तिचे हृदय त्यालाच दिले होते. आता ती फकीराला म्हणते, फकीर साहेब, तुम्ही इथे आनंदाने राहता का? फकीर म्हणाला, तू पण माझ्यासोबत इथे आनंदाने राहू शकतेस, पण तुझा नवराही तुझ्यासोबत आहे, मग आम्ही तुला कसे ठेवणार? यानंतर जेव्हा राजकुमारी चंद्रप्रभाने फकीरासमोर आपले प्रेम प्रकट केले तेव्हा फकीर म्हणाला, मी तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या नवऱ्याला त्याच विहिरीत ढकल जिथे तो पाणी प्यायला गेला आहे, मग काय होईल ते बघू. मग फकीराचे म्हणणे ऐकून चंद्रप्रभा म्हणाली, ठीक आहे, मी तेच करेन. आता राजकुमार चंद्रसेन पाणी पिऊन राणीकडे आला तेव्हा राणी म्हणाली, मलाही आता तहान लागली आहे. राजकुमार चंद्रसेन म्हणाला, परत विहिरीवर चल, मी तुला प्यायला पाणी देतो. मी तर तुला आधीच विचारलं होतं, पण तू नकार दिला होतास. बरं, तुला तहान लागली असेल तर मी आत्ताच पाणी आणतो. मग चंद्रसेन पाणी आणायला गेला तेव्हा राणीही त्याच्यासोबत गेली आणि म्हणाली, मी पण तुझ्याबरोबर येते. बिचारा चंद्रसेन तिच्या प्रेमात वेडा झाला होता. त्याला कळलंही नव्हतं की ती त्याच्यासोबत त्याचा जीव घ्यायला जात आहे. खरे तर विद्वान श्रोते सत्य सांगतात की देवांनाही स्त्रियांचे चरित्र कळू शकत नाही. माणूस तर काय, चांगले हुशार लोकही त्यांच्या जाळ्यात अडकतात. जेव्हा राजकुमार चंद्रसेन विहिरीवरून जाऊन पाणी भरण्यासाठी बादली भरत असतो तेव्हा राणी तिच्या नवऱ्याला म्हणजे राजकुमार चंद्रसेनला विहिरीत ढकलून पाडते आणि स्वतः फकीराकडे जाते. तो फकीर राणीला बरोबर घेऊन पहिल्या राज्यात स्थायिक होतो. दोघेही तिथे आनंदाने राहू लागतात. त्या फकीराने मग राणीला नृत्य आणि गाणी इतके शिकवले की ती नर्तक म्हणून प्रसिद्ध झाली. हळूहळू ती राजकन्या संपूर्ण शहरात प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे राणीच्या नृत्य आणि गाण्यामुळे फकीर लाखो रुपयांचा धनी झाला. राणीही त्या फकीराबरोबर मजा करू लागली. राणीने पती चंद्रसेन यांना विहिरीत ढकलले असता त्याने विहिरीत लटकलेली दोरी पकडली. चंद्रसेनने तिला पकडून विहिरीत लोंबकळत राहिला. देवाचे स्मरण करत तो विचार करू लागला, ही माझ्या प्रेमाची शिक्षा आहे का? आणि काही वेळाने भटक्यांचा ताफा तिथे आला. ताफ्यातील एका भटक्याने विहिरीतून पाणी भरण्यास सुरुवात केली. त्याने ड्रम पाण्यात टाकल्यावर चंद्रसेनने त्याचा ड्रम पकडला. हे पाहून बंजारा म्हणजेच तो माणूस हादरला आणि विचारले, तू कोण आहेस?
राजकुमार? चंद्रसेन म्हणाले, भाऊ, मला त्रास झाला आहे. मला येथून बाहेर काढा. माझे प्राण वाचवा. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. असे म्हणत राजकुमार भटक्याची प्रार्थना करू लागला. तेव्हा राजकुमार चंद्रसेनचे दुःख पाहून भटक्याला त्याची दया आली आणि त्याने चंद्रसेनला विहिरीतून बाहेर काढले आणि मग विचारले, तू कोण आहेस? तू या विहिरीत कसा पडलास? तू मला तुझी परिस्थिती सांग. तेव्हा चंद्रसेन म्हणाला, भाऊ, मी तुला माझी स्थिती कशी सांगू? माझ्यावर जे संकट आलं ते देव करो, कुणालाही येऊ नये. तेव्हा चंद्रसेन म्हणाला, तुला माझ्याकडून जाणून घ्यायचे असेल तर मी तुला माझी गोष्ट सांगतो. मी एक राजकुमार आहे. माझ्या वडिलांनी मला राज्याबाहेर हाकलले होते, म्हणून मी माझ्या प्रिय पत्नीसह जंगलात पोहोचलो. मी आणि माझी पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. माझ्या बायकोला जंगलात साप चावला आणि तिचा मृत्यू झाला. जेव्हा मी माझ्या पत्नीसह मरणार होतो तेव्हा एका देवदूताने माझ्यावर दया केली आणि वयाच्या 20व्या वर्षी मला माझी पत्नी पुन्हा जिवंत केली. मग आम्ही या जंगलातून पुढे निघालो. काही दिवसांनी आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथे एका फकीराची छावणी होती, म्हणजे झोपडी होती. मला तहान लागली. मी पाणी प्यायला गेलो. मी परत आलो तेव्हा माझ्या बायकोने मला सांगितले की तिलाही तहान लागली आहे. मला पाणी प्यायला दे. आणि तेच म्हणत माझी पत्नी माझ्यासोबत त्या विहिरीवर आली. मी विहिरीतून पाणी आणत असताना तिने मला मागून ढकलले. विहिरीत लटकलेली एक दोरी माझ्या हातात आली. त्यामुळे मी विहिरीत पडण्यापासून वाचलो. आणि मग तू आल्यावर मी तुला हाक मारली. त्यानंतर तुम्ही मला या विहिरीतून बाहेर काढले. आता पोपट म्हणाला, प्रभू, अशा रीतीने राजकुमार चंद्रसेनने दुःखी अंतकरणाने भटक्याला सर्व कथा सांगितली आणि आपली अवस्था सांगून चंद्रसेन शांत झाला. दुसरीकडे भटक्याने त्याचे म्हणणे ऐकले आणि राणीचे कृत्य ऐकून ते देखील दुःखी झाले आणि म्हणाले की जर देवालाही स्त्रीचे चरित्र समजू शकत नाही तर मनुष्य कसा समजू शकतो? असे बोलून भटक्याने चंद्रसेनच्या डोक्यावर ठोपटले आणि म्हणाले, काळजी करू नकोस. देव खूप दयाळू आहे. तो तुला मदत करेल. मग तो पुढे म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही दिवस आमच्याकडे राहू शकता. राजकुमार चंद्रसेन त्या भटक्यांसोबत राहण्यास तयार झाले. मग त्यांच्या मदतीने काही दिवसांनी तो त्याच राज्यात पोहोचला जिथे त्याची पत्नी चंद्रप्रभा आणि फकीर राहत होते. ते राज्य पाहून तो भटक्याला म्हणाला, भाऊ, तू काही दिवस या राज्यात राहावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भटके म्हणाले, तुला जे हवे आहे ते होईल. मला काही हरकत नाही. त्यानंतर राजकुमार चंद्रसेन जो बंजारा सोडून राज्यात आला आणि कामाच्या शोधात भटकंती सुरू केली. काही दिवसांनी राजपुत्राची मेहनत पाहून एका मोठ्या उद्योगपतीने त्याला कामावर ठेवले. अशा रीतीने राजकुमार चंद्रसेन त्या व्यापाऱ्यासोबत राहू लागले आणि अत्यंत कष्टाने व प्रेमाने आपले कर्तव्य बजावू लागले. हे पाहून व्यापाऱ्याने चंद्रसेनचा खूप आदर केला आणि त्याला आपल्या स्थानाचे ऋषी बनवले. आणि अशा प्रकारे राजकुमार चंद्रसेनचे दिवस खूप आनंदाने जाऊ लागले. आता एके दिवशी नगरच्या राजावर चंद्रप्रभाच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. राजाने त्या शहरातील सर्व श्रीमंत व्यापारी आणि व्यापाऱ्यांना आपल्या ठिकाणी नृत्य पाहण्यासाठी आमंत्रित केले. जेव्हा राजकुमारी चंद्रप्रभाचे नृत्य होणार होते, शहरातील सर्व व्यापारी राजाच्या घरी पोहोचले. चंद्रसेन जे राणीच्या नाच गाण्याचे गुणगान ऐकत असत त्यालाही वाटलं मी हे नृत्य बघावे. तोही सेठ सोबत राजाच्या दरबारात पोहोचला. राणीने अप्सराप्रमाणे नृत्य केले आणि आपल्या मधुर आवाजात अनेक सुंदर राग सादर केले. त्यांचे गाणे ऐकून मेळाव्यातील सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि प्रत्येकाने भरपूर बक्षिसे दिली. यासोबतच राजापासून प्रजेपर्यंत सर्वांनी त्यांची स्तुती केली. चंद्रसेनने आपल्या हातातील हिरा असलेली अंगठी उचलली आणि नंतर त्यांनी ती काढली आणि राणी चंद्रप्रभा यांना दिली.
यानंतर राणी चंद्रप्रभाने अंगठी ओळखली आणि मनात म्हणू लागली की हे मोठे आश्चर्य आहे. माझे पती जिवंत आहेत आणि इथपर्यंत पोहोचले आहेत. आता तो मला सोडणार नाही, म्हणून मी त्याला मारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. तिने मनात विचार केला की आता मी या ठिकाणच्या राजाला मधुर गाणे गाऊन दाखवून नाचून दाखवीन. यामुळे तो आनंदी होईल आणि माझ्याकडे काहीतरी मागण्याची विनंती करेल. मग राजाच्या आज्ञेनुसार मी त्यांना ठार करीन. यानंतर राजकुमारी चंद्रप्रभा यांनी एक मधुर गाणे गायले आणि नृत्य केले. राणीकडून हा झरा ऐकून राजाला फार आनंद झाला. तो चंद्रप्रभाला म्हणाला, मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. माझ्याकडून तुला काय हवे आहे? तेव्हा राजकन्या म्हणाली, जर तू माझ्यावर खुश आहेस तर आधी मला वचन दे आणि मग मी जे काही मागेल तेच तू मला देशील. तेव्हा चंद्रप्रभा म्हणाल्या, या सभेत माझा एक चोर आहे, कृपया त्याला फाशीची शिक्षा द्या. राजा म्हणाला, तू त्या चोराला माझ्या समोर आण. राणीने त्याचा हात धरून त्याला राजासमोर नेले. राजाने आपल्या सैनिकांना त्या चोराला जल्लादारांकडे नेऊन फासावर लटकवण्याचा आदेश दिला. इतक्यात चंद्रसेनचा माणूसही तिथे पोहोचला. तो घाबरला. तो चंद्रसेनकडे गेला आणि विचारले, तू या नृत्यबालीकडून काय चोरले आहेस म्हणून तिला तुला मारायचे आहे? चंद्रसेन आपल्या माणसाला म्हणाला, महाराज, मी काहीच चोरले नाही. फक्त या राजाला सांगा की त्याने माझे सर्व म्हणणे ऐकावे, यामुळे माझा जीव वाचेल. आता चंद्रसेनची माणसं हे ऐकून आपल्या सहकारी व्यापारी व सावकारांकडे गेले आणि सर्वांनी मिळून सलामसलत केली. तो म्हणाला, मित्रांनो, एकतर राजा न्याय करेल, नाहीतर आपण सगळे हे शहर सोडून दुसरीकडे जाऊ. असे म्हणून सर्व व्यापारी राजाकडे गेले आणि म्हणाले, महाराज, आमचा कारकून निर्दोष आहे, त्याला मारण्याचा तुमचा आदेश आहे. ते म्हणाले की त्याला त्याच्या 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तरीही त्याने गुन्हा केला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही त्याला फाशी देऊ, पण तो मरण्यापूर्वी राजाने त्याचे 2च शब्द ऐकले पाहिजेत. तेव्हा व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, ठीक आहे, चंद्रसेनला बोलवा. चंद्रसेन यांना राजासमोर आणले आणि राजा म्हणाला, तुला जे काही बोलायचे आहे ते तू माझ्यासमोर बोलले पाहिजेस. तेव्हा राजकुमार चंद्रसेन म्हणाले, महाराज, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली ज्यामुळे तुम्ही माझ्या हत्येचा आदेश दिलात? तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून राजा म्हणाला की तू या नृत्य करणारीचा चोर आहेस. तेव्हा चंद्रसेन म्हणाले, नाही महाराज, मी या गुलाम स्त्रीचा नवरा आहे, जी मला विहिरीत ढकलून फकीराबरोबर पळून गेली. राजकुमारी चंद्रप्रभाला समजले की गोष्टी अधिकच बिघडत आहेत. तेव्हा ती राजाला म्हणते, महाराज, मी वेश्या आहे, तो खोटे बोलत आहे. हा कोण आहे हे मलाही माहीत नाही. तो माझा चोर आहे, मला एवढेच माहीत आहे. तेव्हा राजकुमार चंद्रसेन म्हणाले, महाराज, ठीक आहे, जर ती माझी पत्नी नसेल तर मी मार्गात जे काही सोडले होते ते तिने माझे विश्वस्त म्हणून परत करावे. मग राजकुमाराने राणी चंद्रसेनकडे पाहिले आणि आपला विश्वास परत करण्यास सांगितले आणि राजकुमारी चंद्रप्रभाने ते मान्य केले. तेव्हा चंद्रसेन म्हणाले, ठीक आहे, आता तुम्ही हातात पाणी घ्या, आमचा न्याय या सभेत होईल. पाणी घेऊन त्याने ते जमिनीवर ठेवले आणि म्हणाले, वाटेत दिलेली वस्तू मी आता परत करत आहे, म्हणजेच वाटेत केलेला संकल्प मी आता परत करत आहे. राणीनेही ते पाणी घेतले आणि सांगितले की त्यांनी मला वाटेत केलेला संकल्प मी आता परत करत आहे. त्याने हातातून पाणी सोडताच राणीला प्राण गमवावे लागले. म्हणजेच देवदूतांचे बोलणे खरे ठरले. हे दृश्य पाहून तिथले लोक आश्चर्यचकित झाले. हे पाहून राजाला काळजी वाटली आणि चंद्रसेनला विचारले, हे काय झाले, मला खरे काय ते सांग. मग राजकुमार चंद्रसेन यांनी आपली कथा सुरू केली. देशातून हृदयपार झाल्यापासून आत्तापर्यंतच्या सर्व घटना त्यांनी उघडपणे कथन केल्या. सर्व काही ऐकून राजाने चंद्रसेनला मिठी मारली आणि आपल्या मुलीचे लग्न चंद्रसेनशी केले. पोपट म्हणाला, प्रभू, मी ही कथा ऐकली आहे. मी स्त्रियांचा तिरस्कार देखील करतो. मी म्हणू शकतो की या जगात स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक पापी आणि विश्वासघातकी आहेत. आता पोपटाने एकदा भगवान शिव
आणि पार्वतीला एक कथा सांगितली की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक पापी आणि विश्वासघातकी असतात. त्यामुळे हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेव्हा पार्वती म्हणाली, प्रभू, मला वाटते की पोपट खरे बोलतोय. नैतिक मूल्ये आणि प्रामाणिकपणा नसलेली स्त्रीच असू शकते, परंतु पुरुषांमध्येही असे काही पुरुष आहेत जे पापी आणि विश्वास गमावू शकतात. तेव्हा भगवान शिवाने विचारले, तू ठीक आहेस ना? हे कसं सिद्ध करणार? तेव्हा माता पार्वती म्हणाली, मी तुम्हाला याबद्दल एक कथा देखील सांगेन, ज्यावरून हे स्पष्ट होईल की पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक पापी आणि विश्वासघातकी असतात. मग माता पार्वती म्हणू लागली, भगवान, एका गावात एक कुटुंब राहत होते जे खूप श्रीमंत होते आणि त्या श्रीमंत माणसाचा मुलगा म्हणजे सेठ हा एक अद्भुत प्रकारचा माणूस होता. सेठचा मुलगा इतका जुगारी होता की त्याच्याबद्दल विचार करून सेठला काळजी वाटायची. एके दिवशी त्याचा मुलगा जुगार खेळत होता. त्याच दिवशी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तरीही त्याने जुगार थांबवला नाही. पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने खुलेआम जुगार खेळायला सुरुवात केली आणि सर्वस्व गमावले. मग तो आपल्या गावापासून निघून एका सेठच्या घरी पोहोचला आणि सेठला म्हणाला, मला खूप तहान लागली आहे, मला एक ग्लास पाणी मिळेल? तेव्हा सेठने त्या तरुणाला विचारले, तू कोण आहेस? काय करतोस? कुठून आला आहेस? त्याला उत्तर देताना त्या तरुणाने सांगितले की मी एक व्यापारी असून येथून जात आहे, त्यामुळे पाणी पिऊन निघण्याचा विचार केला. मग सेठने विचारले, तुम्ही कोणता व्यवसाय करता? तेव्हा तरुण म्हणतो की व्यवसाय करत असताना माझा माल समुद्रात पडला, त्यामुळे तुम्ही मला मदत केली तर बरे होईल. तेव्हा सेठने त्या मुलाचे म्हणणे ऐकून घेतले आणि मग त्यांच्या बोलण्यात फसले. म्हणाले, बाळा, तू ठीक आहेस, तू काहीतरी नक्कीच कमावशील, मग तू माझ्या मुलीशी लग्न करशील का? आता हे ऐकून तरुण आनंदी होतो आणि लग्नाला हो म्हणतो. त्यानंतर दोघेही लग्न करतात. भगवान अशा प्रकारे सेठ आपल्या मुलीला पैसे देऊन पाठवतो. दुसरीकडे तरुण मुलाला केवळ पैशासाठी लग्न करायचे होते, म्हणून त्याने तेही केले. आता लग्नानंतर हे तरुण जेव्हा सेठच्या मुलीला सोबत घेऊन जात होते तेव्हा त्यांना एक जंगल दिसले. तिथे तो तरुण आपल्या बायकोला म्हणाला, बघा, आता आपण जंगलात आहोत, इथे कोणीतरी चोर आपले दागिने चोरू शकतो, तेव्हा कृपया तुमचे सर्व दागिने मला द्या, जेणेकरून आपण सुरक्षित राहू शकू. तरुणाच्या पत्नीने आपल्या पतीवर विश्वास ठेवून आपले सर्व दागिने त्याच्या स्वाधीन केले. त्यानंतर तरुणाने पत्नीचे दागिने पारदर्शक बांधून ठेवले आणि त्यानंतर ते जंगलात आरामात राहिले. यावेळी तरुणाच्या मनात लोभ निर्माण झाला आणि त्याच्या पत्नीसोबत एक मोलकरीण देखील होती, जी सेठने आपल्या मुलीसोबत पाठवली होती. त्यानंतर तरुणाने मोलकरणीची हत्या केली. मग त्याने आपल्या पत्नीला विहिरीत टाकले आणि मनात विचार केला की मी फक्त पैशासाठीच तिच्याशी लग्न केले आहे, मला तर आता पैसे सापडले आणि पाण्यात बुडून तिचा मृत्यू होईल, असा विचार करून तो तरुण तिथून निघून गेला. पण पत्नीचा मृत्यू झाला नाही आणि ती विहिरीतून तिला बाहेर काढण्यासाठी हाका मारत राहिली. एक माणूस विहिरीजवळून जात असताना एका महिलेचा आवाज ऐकून त्याने त्या महिलेला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर विहिरीतून बाहेर काढल्यानंतर महिलेने तिची सर्व माहिती त्या पुरुषाला सांगितली आणि तो माणूस महिलेला तिच्या वडिलांच्या घरी देऊन आला. आता ती महिला वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी विचारले, तुला काय झाले? ती बाई म्हणाली, बाबा, जंगलात काही चोरांनी आमच्यावर हल्ला केला आणि मोलकरणीला देखील मारले. मला विहिरीत ढकलले. मला माझ्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही. आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून सेठजी म्हणाले, काही हरकत नाही, देव सर्व ठीक करेल. आता मी म्हणते की प्रभू, या जगात स्त्री आणि पुरुष दोघेही विश्वासघात करणारे, खुनी आणि पापी असू शकतात. आता न्यायाचा निर्णय तुमच्या हातात आहे. मी पण तुला एक गोष्ट सांगितली आहे आणि पोपटाने देखील तुला एक गोष्ट सांगितली आहे.
आता तुम्हीच न्याय करा. पत्नीची हत्या करून तो सर्व सामान घेऊन निघून गेला. आता पोपट आणि मैनाची गोष्ट ऐकल्यावर भगवान शिव म्हणाले, ठीक आहे पोपट आणि मैना, मी तुमची कथा लक्षपूर्वक ऐकली आहे. आता मी तुमचा न्याय करतो. खरंच मला हे स्पष्ट आहे की या जगात पुरुष आणि स्त्री यांच्यात कोणी जास्त पापी किंवा अविश्वासू आहे. भगवान शिव निसंशयपणे उत्तर देतात, हे खरे आहे की एखाद्या व्यक्तीची विचारसरणी त्याच्या पातळीच्या खाली जाऊ शकते आणि तिथेच तो पापी आणि विश्वासघात करणारा बनतो. मग तो पुरुष असो किंवा स्त्री. कोणतेही पाप करण्यापूर्वी माणसाने विचार केला पाहिजे की तो बरोबर आहे की नाही. पापी आणि देशद्रोही असण्याची जात नाही, तो मानवी विचार आणि कृतीचा परिणाम आहे. श्रोतेहो, प्रत्यक्षात माणसाची विचारसरणी त्याच्या पातळीच्या खाली जाऊ शकते आणि यामुळे तो पापी आणि देशद्रोही बनतो. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कथा इथे संपत आहे. हा व्हिडिओ बनवताना आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागते. आशा आहे तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि या व्हिडिओ